एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीत नाराज असल्याची चर्चा सुरू आहे। एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांनी गेल्या 2 दिवसात चांगलीच उभारी घेतली आहे। ही चर्चा सुरू झाली आहे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या एका विधानाला। शिरसाटांच्या विधानाला त्यांच्या पक्षातून आणि मित्रपक्षांतूनही फारसा पाठिंबा मिळताना दिसत नाहीये। पाहूया शिवसेनेचं नेमकं चाललंय तरी काय। जर अशी प्रक्रिया घडली तर निश्चित त्याच्यामध्ये आमचा सहभाग असणार आहे। एकनाथ शिंदेंसोबत उद्धव ठाकरेंची साथ सोडून सत्तेबाहेर पडलेले संजय शिरसाट आता या चिमण्यांनो परत फिरारेचा राग आळवतायत। राज्यातील पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही, त्यामुळे एकनाथ शिंदेंची नाराजी कमी झाल्याचं चित्र नाही। त्यातच संजय शिरसाटांनी हा राजकीय बॉम्ब टाकलाय। बरं, दोन ही शिवसेना जर एकत्र आणण्याचा प्रयत्न झाला, तसा प्रयत्न जर करण्याची वेळ आली आणि तुम्हाला जर संधी मिळाली तर तुमची भूमिका काय? बघा, दोन्ही नेत्यांच्या भूमिका जोडणं, ते मॅच होणं, दोन्ही एकमेकाला हात पुढे करणं ही प्रक्रियेचा भाग आहे। जर अशी प्रक्रिया घडली तर निश्चित त्याच्यामध्ये आमचा सहभाग असणार आहे आणि तो प्रयत्न आम्ही करू। तिकडे शिंदेंची शिवसेना आणि महायुतीचे उरलेले घटक पक्ष फारसे खुश नाहीत। शिरसाटांचे कॅबिनेट सहकारी नितेश राणेंनी शिरसाटांचे कान उपटलेत। राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आणि शिंदेंच्याच शिवसेनेचे राज्यमंत्री योगेश कदम दोघांनीही सावध भूमिका घेतली आहे। मला संधी मिळाली तर एकनाथ शिंदे आणि ठाकरेंना एकत्र आणण्याचा मी प्रयत्न करेन। हो, ठीक आहे, तसे प्रयत्न करत राहावे, पण त्याबद्दल एकनाथ शिंदे साहेबांचं काय मत आहे, अन्य आमदारांचं काय मत आहे याबद्दल थोडं विचार करावा। संजय शिरसाट आमचे मित्र आहेत, फक्त त्यांचं संजय राजाराम राऊत होऊ नये अशी अपेक्षा आहे। सगळे अधिकार आम्ही फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेबांनाच दिलेले आहेत, ते दुसऱ्या कोणालाही नाहीत। आणि म्हणून संजय शिरसाट साहेब आज काय म्हणतात ह्याला आम्ही महायुतीमध्ये तसं आज महत्व नाही, कारण त्यांचं ते वैयक्तिक मत आहे। दोन पक्षांनी एकत्र यावं की नव्हतं त्या दोन पक्षाचा अंतर्गत भाग आहे आणि संजय शिरसाट एक शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत, राज्याचे मंत्री आहेत, ते स्पोक्सपर्सन पण आहेत, प्रवक्ते आहेत, त्यामुळे त्यांची भूमिका पक्षाची भूमिका आहे किंवा कसं याच्याबद्दल एकनाथराव शिंदे किंवा शिवसेनेचे नेते सांगू शकतात। शिरसाटांच्या विधानावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः अजूनही कोणतंही विधान केलेलं नाही, मात्र श्रीकांत शिंदेंनी स्पष्टीकरण दिलंय। शिंदे एकत्र यायला हवेत, त्यासाठी त्यांनी असं म्हटलंय की जी विचारधारा त्यांनी सोडलेली आहे, जी काँग्रेसची विचारधारा त्यांनी अवलंबली आहे, ती विचारधारा ते सोडायला तयार आहेत का? सावरकरजींचा जो अपमान करतात, जे नेहमी त्यांना शिव्या देण्याचं काम करतायत, ते अपमान सहन करून त्यांच्याबरोबर जाण्याचं काम, काँग्रेसबरोबर जाण्याचं काम ते करतात, ते काँग्रेसला सोडणार आहेत का? काँग्रेसच्या विचारधाराला सोडणार आहेत का? असं त्यांचं म्हणणं होतं। तथ्य असं सध्या तर काही नाही आहे, परंतु राजकारणामध्ये कधी काही होऊ शकतं, ह्यापर्यंतच्या अनुभवावरून पाहिलेलं आहे। शिरसाटांच्या विधानाची राजकीय पार्श्वभूमी चांगलीच रोचक आहे। शिवसेनेचे दोन्ही गट विधानसभा निवडणुकीनंतर त्यांच्या मित्रपक्षांवर नाराज असल्याचं चित्र आहे। विधानसभेतल्या घवघवीत यशानंतर भाजपकडून शिंदेंचा योग्य मान राखला जातोय का याबाबत वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। मंत्रिमंडळ विस्तारानंतर पालकमंत्रीपदाची यादी हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नाराजीचं प्रमुख कारण ठरलंय। तिकडे महापालिका निवडणुकीत एकला चलोरेचे संकेत उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीला घेतलेल्या मेळाव्यात दिले आहेतच, त्यामुळे मवियामध्ये सारं काही आलबेल नाही हेही उघड आहे। मात्र शिवसेनेच्या दोन्ही गटांना एकत्र येणं आणि त्यांच्या राजकीय भूमिकांमध्ये वर्तुळाकार बदल करणं हे वाटतं तितकं सोपं नाही। खरं तर दोन्ही शिवसेनांनी एकत्र यावं, दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, पवार काका पुतण्यांनी एकत्र यावं, अशी विधानं राजकीय वर्तुळात वेळोवेळी त्या पक्षाचे तिसऱ्या चौथ्या फळीतले दुसऱ्या फळीतले लोक करत असतात, परंतु अशा विधानांना भाबडेपणाच्या पलीकडे फारसं महत्व नसतं, त्यांना तसा राजकीय अर्थ नसतो। कारण उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जे मतभेद आहेत किंवा अजित पवार आणि शरद पवार ज्या मुद्द्यावर वेगळे झाले आहेत किंवा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ज्या मुद्द्यावर त्यांची फारकत झाली आहे, हे मुद्दे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत। कुटुंबातले घटक असल्यामुळे किंवा अन्य कोणत्याही राजकीय परिस्थितीमुळे हे लोक एकत्र येत असले तरी ते एकत्र आले, काही चर्चा केली, याचा अर्थ त्यांचे पक्ष एकत्र येतील किंवा पक्ष एकत्र येऊ शकतात असं नाही। अर्थात संजय शिरसाट यांची भूमिका
हे त्यांचं विशफुल थिंकिंग असू शकतं. ते शिवसेनेच्या दोन्हीकडच्या शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांचं असू शकतं, परंतु शीर्षस्थ नेतृत्वाच्या मान्यतेशिवाय ही गोष्ट घडणार नाही. राज्यानं गेल्या 5-6 वर्षांत राजकीय उलथापालथी पाहिली आहे. त्यामुळे असे भूकंप सहज पचवण्याची आता जनतेलाही सवय झाली आहे. त्यामुळे आता निर्णय घेताना गेल्या 3-1 वर्षात बनलेल्या राजकीय प्रतिमा आणि त्यातून झालेले फायदे तोटे याचा विचार दोन्ही शिवसेनांचे नेतृत्व करेल याबाबत शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.